कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 18 मे रोजी होणार आहे। या सभेत वैद्यकीय सेवा शुल्क वाढ, बहुमजली पार्किंगमध्ये केबिन धारकांचं स्थलांतर, डीएम एंटरप्राइजेसच्या वाहन चालकांना ओव्हरटाईम भत्ता देण्यासह अग्निशमन विभागातील मानधन तत्वावर असलेल्या फायरमनना कायम करून घ्यावं हे विषय आहेत। त्याशिवाय वृक्ष प्राधिकरण समिती नियुक्ती आणि जैवविविधता समिती स्थापन करण्याच्या विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 18 मे रोजी महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या सभेच्या विषयपत्रिकेत 12 विषय आहेत। त्यामध्ये महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य नेमणुकीचा विषय आहे। त्याशिवाय महापालिका स्तरावरील जैविक विविधता समिती स्थापन करण्याबाबत चर्चा होईल। वैद्यकीय सेवा शुल्कामध्ये वाढ, महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये खासगी नर्सिंग कॉलेज यांना परवाना फीमध्ये वाढ करण्याबाबत स्थायी समितीनं केलेल्या शिफारसीवर निर्णय होण्याची शक्यता आहे। सरस्वती टॉकीज इथल्या बहुमजली पार्किंग इमारतीमध्ये केबिन धारकांचं स्थलांतर हा विषयही चर्चेला येणार आहे। CSR फंडातून रस्ते, दवाखाने, शौचालयगृह, आयलँड, उद्यानं, शाळा विकसित करून त्या बदल्यात त्यांना प्रायोजकाचं नाव लावण्याची मुभा देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आलाय। कार्यशाळा विभागाकडे चालक पुरवठा करणाऱ्या डीएम एंटरप्राइजेसला वाहन चालकांना ओव्हरटाईम देण्याबाबतचा निर्णय घेण्याचा प्रस्ताव आलाय। अग्निशमन विभागातील मानधन तत्वावरील फायरमनना कायम पदावर सेवेत सामावून घेण्याबाबतचा महत्त्वपूर्ण विषयही सभेत आहे। तसंच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि इतर लाभ देण्याबाबतचा प्रस्तावही महापालिका प्रशासनानं ठेवला आहे। त्याशिवाय ऐनवेळचे विषयही या सभेत चर्चेला येतील।